नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. जसं की मी तुम्हाला सकाळीच बोललो होतो की महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जे वनरक्षक पदाकरता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याच्या ज्या हे असणार आहेत, याद्या आहेत त्या बदलल्या जाणार आहेत. तर त्या का बदलल्या जाणार आहेत? तर त्याच्यासाठी काय करा व्हिडिओ शेवटपर्यंत मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. बघा इथं त्यांनी काय केलं की प्रसिद्धीपत्रक काढलेली आहेत. आता ते तुम्हाला दाखवत आहे. त्यांनी काय केलं की याद्या बदललेल्या आहेत. फायनल सिलेक्शन लिस्ट जी आहे ते काय केलं की बदललेली आहे. आता तुम्ही बघू शकता की इथं जे आहे ते अमरावती सर्कलची ही यादी काय केली की हे केलेली आहे, सुधारित यादी. आता इथं बघू शकता ही यादी प्रसिद्धीपत्रक दाखवतो तुम्हाला मी. आता हे 23 तारखेचं प्रसिद्धीपत्रक आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता की याच्यानुसार विषयानुसार सांगत आहे की अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड यादी आणि प्रसिद्ध यादीमध्ये अराखीव ओपन पदवी ह्याच्यातले अंशकालीन पदवीधर पद 1 आणि ई-डब्ल्यू-एस पदवीधर 1 हे उमेदवार काय केले की ओपनमधून त्याच्यानंतरनं ओपन रोजंदारी मजदूर 1 पद त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एस ओपन ई-डब्ल्यू-एस मधले रोजंदारी मजूर 1 पद असे उपलब्ध न झाल्याने एकूण 4 पदं रिक्त ठेवण्यात आली होती. त्याच्यानंतरनं शासनाच्या परिपत्रकानुसार काय केलं, की तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच्यानुसार काय केलेलं आहे बघा, की एका सामाजिक आरक्षणानंतरनं समांतर आरक्षण घटनेने राखून ठेवलेल्या जागेवर सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास काय केलं, की पदही संबंधित आरक्षित घटकासाठी निश्चित करण्याच्या सोय केलेली आहे त्याने. आणि त्याच्यानुसार काय केलं, की अंशदान कर्मचारी अंशकालीन पदवीधर, त्याच्यानंतर रोजंदारी मजदूर या घटकाचे कर्मचारी हे न झाल्यानंतरनं ते स्थानिक अनुसूचित जातीकरता राखीव पदाव्यतिरिक्त जे पद आहे, तर त्याची यादी काय केली, की यांनी प्रसिद्ध केलेली आहे. आता ही यादी 4 विद्यार्थ्यांची काय केली, की यांनी प्रसिद्ध केलेली आहे. तर आता याच्यामध्ये सुधारित यादी आता बघूयात आपण. आता कोण-कोण सुधारित यादी आहेत. तर याच्यामध्ये ओपनमध्ये 2 विद्यार्थी आहेत. ते ओम सावके, चांद पठाण हे यांचं सिलेक्शन आहे. वेटिंग लिस्टमध्ये प्रितेश भिलावर, त्याच्यानंतर पूजा उबाळे आणि ऋतिक पाली यांचं सिलेक्शन आहे. त्याच्यानंतर एस-बी-सीमध्ये बघा 2 पद आहेत निवड यादीमध्ये. तर कृतिका गाडगे आणि विक्रम राऊत यांचं सिलेक्शन आहे. आणि वेटिंग लिस्टमध्ये अनिकेत फुकट आणि सूरज माने यांचं सिलेक्शन आहे. त्याच्यानंतर कुणाल सोनकुसे यांचं सिलेक्शन आहे. त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एसमध्ये 2 पद सिलेक्शन आहे. तर विठ्ठल बावस्कर आणि शंकर सावळे सिलेक्शन आहे. आणि वेटिंगमध्ये गणेश शिंदे, चेतन कोरके यांचं सिलेक्शन आहे. आणि बापू म्हात्रे यांचं सिलेक्शन आहे. त्याच्यानंतर ओपन फिमेलमध्ये बघा 3 सिलेक्शन आहेत. वर्षा बोकरे, रेवती राजमाने, त्याच्यानंतरनं जलवंती जांभूळ ह्यांचं सिलेक्शन आहे. वेटिंग लिस्टमध्ये 3 आहेत. पूजा उबाळे, सरिता शिंदे आणि त्याच्यानंतर एस-बी-सीमध्ये 1 सिलेक्शन आहे. साक्षी घाटे आणि 2 सिलेक्शन आहेत वेटिंग आहेत. अनुसया त्याच्यानंतरनं नंदिनी यांचं वेटिंगमध्ये असणार आहे. ई-डब्ल्यू-एस महिलांमधून 3 विद्यार्थिनी सिलेक्ट आहेत. वृषाली, त्याच्यानंतर मोनिका शिंदे आणि पल्लवी गादेकर यांचं सिलेक्शन आहे. आणि वेटिंग लिस्टमध्ये बघा तर वेटिंग लिस्टमध्ये सुजाता तवार, उर्मिला थोरात यांचं वेटिंगमध्ये आहे. त्याच्यानंतरनं ओपन माजी सैनिकमध्ये 2 पद आहेत. त्यात शारिक अहमद यांचं सिलेक्शन आहे आणि त्याच्यानंतर शेखर गाडगीळ यांचं सिलेक्शन आहे. वेटिंगमध्ये बघा 3 आहेत. गजानन लोखंडे, लतीफ खां आणि अब्दुल रझाक यांचं सिलेक्शन आहे वेटिंग आहे. आणि ई-डब्ल्यू-एस माजी सैनिकमध्ये 1 पद होतं ते आहे गंगाधर साकळे आणि वेटिंगमध्ये बघा गजानन लोखंडे यांचं आहे आणि अब्दुल रझाक यांचं वेटिंगमध्ये असणार आहे. त्याच्यानंतरनं बघा आता याच्यानुसार या तरतुदीनुसार जर बघितलं तर ओपन पदवीधर अंशकालीनसाठी 1 पदवीधर आहे. तर तो उमेदवार जे सिलेक्शन आहे ते आहेत सदाशिव गुड्डे यांचं सिलेक्शन आहे. वेटिंगमध्ये प्रितेश भिलावर आणि पूजा उबाळे यांचं वेटिंगमध्ये आहे. त्याच्यानंतरनं ओपन रोजंदारी मजदूर याच्यासाठी बघितलं तर नितेश जाधव यांच्यातून यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि बाकी 3 विद्यार्थिनी प्रितेश आणि पूजा उबाळे यांचं वेटिंगमध्ये आहे. त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एसमधून अंशकालीन पदवीधरमध्ये 1 विद्यार्थी सिलेक्ट आहे. सूरजसिंह ठाकूर आणि प्रतीक्षा यादीमध्ये गणेश शिंदे, चेतन कोरडे यांचं सिलेक्शन आहे. त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एसमधून जर बघाल रोजंदारी मजूरमधून 1 पद जे आहे ते सिलेक्शन आहे. दीपक पडवकर यांचं आणि वेटिंगमध्ये गणेश शिंदे आणि चेतन कोरडे आहे. तर ही यादी होती. आता यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल एक प्रसिद्धीपत्रक काढलं होतं त्यांचं, की काय आहे ते. त्याच्यानुसार बघा त्याच्यानुसार काय सांगत आहे, की अ, विषयानुसार आता हे 2 पत्र आहेत ते. त्याच्यानुसार सांगत आहे, की उमेदवारांची गुणांची गुणवत्ता आणि सामाजिक आणि त्याच्यानंतर समांतर आरक्षण विचारात घेऊन काय केले, की निवड आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आणि सदर यादीमध्ये खालील विद्यार्थी काय केले, की नियुक्ती देण्यापूर्वी त्यांना फिटनेस सर्टिफिकेट वगैरे काय करायला घ्यावं लागणार. ते 4 विद्यार्थी कोणते आहेत, की सदाशिव गुड्डे, नितेश बालाजी जाधव, सूरजसिंह ठाकूर आणि दीपक कडवकर यांचं सिलेक्शन आहे. 4 विद्यार्थी आहेत. तर त्यांचं कॅटेगरी अंडर बघा, की ओपन यांची कॅटेगरी आणि सिलेक्शन आहे ओपनमधून झालेलं आहे. त्याच्यानंतर बाकीचे 3 विद्यार्थी ई-डब्ल्यू-एसमधून कॅटेगरी आहे आणि यांचं ओपनमधून झालेलं आहे नितेश जाधवचं आणि बाकी दोघांचं ई-डब्ल्यू-एसमधून झालेलं आहे. तर या विद्यार्थ्यांना काय केलं, की 16 पात्र उमेदवारांना वैद्यकीय चाचणीकरता पाठवण्यात आले होते. त्यांपैकी एक उमेदवाराची तपासणी बाकी असून त्यांना काय करण्यात, की 23/2/2023 रोजी प्रादेशिक निवड समितीच्या माध्यमेने त्यांना काय केलं, की वैद्यकीय तपासणीचा पाठवत आहे. तर त्यांनी बघा त्यांचं नाव आहे, की शेखर गडबीळ आहे. मेल आहेत ओबीसी, ओपन एक्स सर्व्हिसमॅन आहे. तर यांना पाठवण्यात येतात. तर ही माहिती होती. तर अशाच इम्पोर्टंट अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.